प्रोफेसर विशाल घराडी आणि मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सोचो जरा हटके। मित्रांनो, आपण न्यूमेरिकल सिरीज स्टार्ट केलेली आहे। त्यामधला हा लेसन नंबर 1 इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा 6 मार्क्सला विचारला जातो। या लेसन वरचे आयएमपीस फॉर्म्युले आपण ह्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत आणि ह्याच्या रिलेटेड किंवा बोर्डला रिपीटेड झालेले क्वेश्चन्स या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्यातील पहिला आयएमपीस फॉर्म्युला आहे कॅपॅसिटर्स इन अ सिरीज अँड पॅरलल। लक्षात ठेवा, सिरीज मध्ये विचारलं तर 1/cs = 1/c1 + 1/c2 + 1/c3 असे किती कॅपॅसिटर विचारले त्याच्यावर डिपेंड आहे। ओके, पॅरलल मध्ये विचारलं तर cp = c1 + c2 + c3 जेवढे कॅपॅसिटर आहेत तेवढे ऍड करायचे। लक्षात ठेवा, कॅपॅसिटर हा एकमेव डिव्हाइस असा आहे जो पॅरलल मध्ये ऍड होतो आणि सीरीज मध्ये 1 मध्ये ऍड होत जातो। ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड चा आपण जर फॉर्म्युला पाहिला तर इलेक्ट्रिक फील्ड q/4πε0 r²। हा आपल्याला कुलोम्ब्स लॉ ने दिलेला आहे, पण इथे जर तुम्ही q एकच बघत असाल, जर एक चार्ज दिला असेल तर दोन चार्ज बद्दल म्हणत असतील तर q × q q² होतो। ओके, फोर्सचा फॉर्म्युला आहे। फोर्सचे फॉर्म्युला आपण बरेचसे बघितले। फोर्स मास × ऍक्सेलरेशन माहिती आहे आम्हाला। मग जर याच्यामध्ये ग्रॅव्हिटी मध्ये ऍक्सेलरेशन कन्वर्ट केलं तर मास × g फॉर ग्रॅव्हिटी। आता ह्याच्यामध्ये फोर्सचा फॉर्म्युला आहे चार्ज × पोटेन्शियल डिफरन्स qv। नंतर कॅपॅसिटन्स ऑफ अ कॅपॅसिटर्स याचा फॉर्म्युला जर बघितला तर c = q/v। ओके, आणि हा जर आम्ही एरिया मध्ये बघितला, एखाद्या कॅपॅसिटरचा एरिया दिला असेल तर A ε0 d फॉर अ डिस्टन्स ऑफ अ प्लेट्स। ओके, सो असे हे आयएमपीस फॉर्म्युला आहेत। याच्यावर आपण आता पुढील जे न्यूमेरिकल दिलेले आहेत। गाइस, दिस इज आवर फर्स्ट न्यूमेरिकल जो जुलै 2024 ला 3 मार्क्सला विचारला होता। काय विचारले? व्हेन 2 × 10⁻10 इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर फ्रॉम वन कंडक्टर टू अनदर, the potential difference of 20 volt appears between the conductors. Find the capacitance of the capacitor to conductor। असं समजून मी घेऊया। क्वेश्चन नीट समजून घेतला असाल, आपण नीट वाचला असाल तर आम्हाला काय दिलेलं आहे? आम्हाला दिलेले आहेत इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत। सो n = गिवन डेटा मध्ये 2 × 10⁻10 करेक्ट। नंतर आम्हाला दिले पोटेन्शियल डिफरन्स, जो आम्ही कशाने दाखवतो? आम्ही v ने दाखवतो, कधी e नेही दाखवतो। सो इथे 20 व्होल्ट्स। ओके, आता आम्ही जर फॉर्म्युला बघितला तर फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे जर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर्स काढायचं असेल तर काय आहे? c = q/v, बरोबर। बट इथे q दिलाच नाही, q म्हणजे चार्ज। मग चार्ज इथे एक नसून नंबर ऑफ चार्ज जास्त आहे। चार्ज आपण q चा चार्जचा जी व्हॅल्यू दिलेली असते एका चार्जची व्हॅल्यू 1.6 × 10⁻19 जूल। ओके, जी ही व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये वरती दिलेली असेल, जिथे आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात तिथे मिळेल। मग आपण ह्या फॉर्म्युलाचं जर कन्वर्जन म्हटलं तर Ne असे चार्जेस आहेत आणि v। ओके, सो व्हॅल्यूज पुट करूया आपण। n आहे 2 × 10⁻10 आणि e आहे 1.6 × 10⁻19 डिवाइड बाय v जो आहे 20। करेक्ट। मग आपण ह्याला सॉल्व्ह करू शकतो। कसं सॉल्व्ह होईल? 2 × 1 = 2, 10 = ओके, काय मिळतोय? 1.6 × 10⁻9 -19 + 10 -9 डिवाइड बाय 10। मग हा मला 10 चा जर 1 करायचा असेल तर पॉइंट शिफ्ट करावा लागेल इकडे, म्हणजे हा पॉइंट इकडे शिफ्ट होईल। म्हणजे आन्सर येईल 0.16 × 10⁻9 जो काढतो आम्ही c। कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर असतो फॅरेड मध्ये, सो f म्हणजे c काय मिळालं आम्हाला मित्रांनो? 0.16 × 10⁻9 फॅरेड। जर तुम्हाला पॉइंट शिफ्ट करता येत असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाइज आन्सर असं ठेवलं तरी चालेल। एकदा बघून घ्या आणि कॉपी करून ठेवून घ्या। आवर नेक्स्ट न्यूमेरिकल जो फेब 2024 1 मार्क्ससाठी विचारला आहे। काय आहे? 2 कॅपॅसिटर्स ऑफ अ कॅपॅसिटीज 5 मायक्रोफॅरेड and 10 मायक्रोफॅरेड respectively and connected in a series मध्ये कनेक्ट केलेले आहेत। कॅल्क्युलेट द रिझल्टंट कॅपॅसिटर्स। ओके, सीरीज मध्ये लक्षात ठेवा, रिझल्टंट कॅपॅसिटर सीरीज मध्ये आम्ही C1 आम्हाला काय दिलेला आहे? 5 मायक्रोफॅरेड and the C2 दिलेला आहे
10 मायक्रोफॅरेड. ओके, आणि सिरीजचा फॉर्म्युला आम्ही जर काढला तर सिरीज मध्येच कॅपॅसिटर कमी होतात. सो 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. जर आम्ही बेस सेम केला तर काय भेटेल आम्हाला? C2 प्लस C1 इंटू C2. ओके, आणि जर आम्हाला CS साठी फॉर्म्युला बनवायचा असेल तर ह्याचा इन्व्हर्टेड म्हणजे उलट केलं तर आपण उलट होईल C1 इंटू C2 अपॉन C2 प्लस C1. ओके, सिम्पली व्हॅल्यूज पुट करणार आहोत आम्ही. C1 ची व्हॅल्यू आम्हाला दिलेली आहे 5 इंटू C2 ची दिलेली आहे 10 डिवाइड बाय C2 आहे 10 प्लस 5 विच इज 50 डिवाइड बाय 15. ओके, सो 15 ने डायरेक्ट डिवाइड केलं तर चालेल. 15 1 15 15 त्रिक 45. ओके, उरले 5 पॉइंट दिले झाले 50. 15 त्रिक 45 म्हणजे हे 3 रिपीटेड होणार आहे. सो हा 3 नंबर येतच राहणार आहे. सो CS जो आहे 3.33 मायक्रोफॅरेड. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सिरीज मध्ये कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय होते? ऑब्वियसली कमी होते. 5 आणि 10 ह्याच्या व्हॅल्यू सिरीज मध्ये 3.33. Our next numerical जो फेब 2024 ला 2 मार्क्स साठी विचारला होता. A spherical metal ball of a radius 15 cm carries a charge of a 2 microcoulomb. Calculate the electric field a distance of a 20 cm from the center of the sphere. Epsilon naught ची व्हॅल्यू दिलेली आहे 8.85 × 10⁻⁻12. सो गिवन डेटा आम्ही लिहितोय. गिवन डेटा आम्हाला काय दिलंय? गिवन डेटा मध्ये आम्हाला रेडियस दिलेला आहे. सो 15 सेंटीमीटर आहे. मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 0.15 मीटर. 2 डिजिट शिफ्ट करून घ्यायचे डायरेक्ट. नंतर आम्हाला चार्ज दिलेला आहे जो Q आहे 2 मायक्रोकुलोम. मायक्रोचं जर कन्वर्जन केलं तर 2 × 10⁻⁻6 कुलोम. ओके, नंतर अजून एक आम्हाला डिस्टन्स दिलेला आहे. मग आपण जर ह्या क्वेश्चन कडे नीट पाहिलं तर हा रेडियस आहे स्फिअरचा डिस्टन्स, आणि जिथे चार्ज चे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते तिथे हे डिस्टन्स आहे, म्हणजे हा पण रेडियस होणार आहे. मग आम्हाला कुठला रेडियस पाहिजे? जिथे चार्ज किंवा इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. मग आम्ही ह्याला रेडियस घेऊ. ह्याला आम्ही R1 कन्सिडर करू आणि ह्याला रेडियस R घेऊ जो आहे 20 सेंटीमीटर, जो म्हणजे 0.2 मीटर मध्ये होणार आहे. समजलं ना मित्रांनो? मग आम्हाला फॉर्म्युला जर पुट करायचा झाला तर फॉर्म्युला काय आहे आमच्याकडे? तर फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक फील्ड E is equal to 1/4 pi epsilon naught Q upon R square. ओके, व्हॅल्यूज पुट करूया आपण. 1/1 च्या जागी Q ची डायरेक्ट व्हॅल्यू घेऊ जी आहे 2 × 10⁻⁻6. 4 पाय ची व्हॅल्यू 3.14 आणि epsilon naught ची व्हॅल्यू 8.85 × 10⁻⁻12 आणि R आहे 0.2 त्याचा स्क्वेअर. आता तुम्ही बोला R 2 आहेत, पण आम्हाला R जिथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते तो घ्यायचा आहे. सो 2 1 जा 2 2 जा. जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर वरती राहते 10⁻⁻6 आणि जी खाली तयार होते 2 × याला केलं तर 6.28 होणार आहे इंटू 8.85 10⁻12 वरती केला तर +12 होतील आणि 0.2 चा जर स्क्वेअर घेतला तर 0.04 होणार आहे. ओके, मग आम्ही ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन काय मिळतोय आम्हाला? इथे 10⁻6 होणार आहे आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन होईल 6.28 तसंच लिहितोय. ह्याचं मल्टिप्लिकेशन करतो 4 5 जा 20 कॅरी 2 2 4 8 जा 32 आणि 34 3 4 8 जा 32 आणि 35. ओके, आणि 1 2 3 4 4 डिजिट नंतर जर आम्ही पॉइंट घेतला तर 1 2 3 4 इथे आमचा पॉइंट येईल. ओके, मग आम्ही हा जर कॅल्क्युलेट करायला गेलो तर हे ते डेफिनेटली लॉगने कॅल्क्युलेट करायला इझी जाईल. त्यासाठी मी लॉग वापरतोय. तुमच्याकडे लॉग बुक असेल तर तुम्ही लॉग बुक बघा. लॉग बुक मध्ये मी व्हॅल्यूज कशा घेतोय तर तुम्हाला डेफिनेटली समजून येते. इथे मी लॉग वर्क करतोय. इथे काही नाही म्हणजे 1 असणार आहे. 1 चा आम्हाला माहिती आहे काय असतो? कॅरेक्टरिस्टिक 0 आणि 10 चा 0 0 0 0 डिवाइड आहे म्हणून मायनस. आता हे दोन्ही सोबत आहेत तर म्हणून घेतोय आम्ही 62 चा कशामध्ये बघायचं आहे मला? 1 मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स घेऊया. 6 आहे म्हणून 0. तर 62 चा आम्ही कशामध्ये बघतोय मित्रांनो? 62 चा बघतोय आम्ही 8 मध्ये जो आहे 7980.
इथे इंटू आहे म्हणून प्लस, पुढे आहे 0, पॉईंटच्या आधी 0 आहे म्हणून बार 1.35 चा 4 मध्ये. मित्रांनो 35 चा 4 मध्ये तुम्हाला भेटला तर काय भेटेल 5490. करेक्ट. आता ह्याचं कॅल्क्युलेशन केलं आम्ही 0.000 मायनस याचे ऍडिशन करून घेऊया कारण इंटू आहे म्हणजे ऍडिशन होणार आहे. इथं होईल 0, 17 कॅरी 1, 14 कॅरी 1, 13 कॅरी 1, -1 + 1 0 होणार आहे. 0.3470. सबट्रॅक्शन करूया आपण 0.0000 मधून काय सबट्रॅक्ट करतोय 0.3470 सबट्रॅक्ट करतोय 0 होणार आहे. हे ते आम्हाला घेण्यासाठी काय नाही मग बॉरो घेणार आहोत पण इकडे 0च आहे. सो 0 तून बॉरो घेतला तर -1 होतो म्हणजे 12 इथे 9 होईल, इथे 9 होईल आणि इथे 10 होईल. इथे 3, इथे 5 आणि इथे 6, इथे 12. ओके. आता ह्याचा आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे मित्रांनो. अँटीलॉग कोणाचा घ्यायचा आहे 65 चा 3 मध्ये. 65 चा 3 मध्ये आहे 4498. काय आहे 4498 आणि पहिल्या डिजिट नंतर पॉइंट घेतो आपण इंटू 10⁻⁻⁻, हा जो नंबर आहे -1 म्हणजे आमचा आन्सर काय येतोय 4.4498 इंटू 10⁻⁻1 आणि हा वरती इथे जो 10⁻⁶ होता तो तसंच ठेवलेला आहे आम्ही. म्हणजे फायनली आम्हाला आन्सर जो मिळतोय इलेक्ट्रिक फील्ड E = 4.98 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर कुलम. सो हा आहे इलेक्ट्रिक फील्ड जो आम्ही लॉगने कॅल्क्युलेट केलेला आहे. मित्रांनो दिस इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल जो मार्च 2022 ला 3 मार्क्स साठी विचारलेला आहे. अ पॅरलल प्लेट ऑफ अ कॅपॅसिटर फिल्ड विथ एअर हॅज एन एरिया 6 cm square and a plate separation of 3 mm. Calculate its capacitance. ऍब्सोल्यूट नॉटची व्हॅल्यू दिलेली आहे. मित्रांनो क्वेश्चन खूप इझी आहे आणि 3 मार्क्स साठी दिलाय म्हणजे खूपच इझी क्वेश्चन दिला आपल्याला. जो एरिया दिलाय एरिया आम्ही ए ने डिनोट करतो 6 cm square. 6 cm जर मीटर मध्ये कन्वर्जन केलं तर 10⁻⁻². इथे स्क्वेअर आहे म्हणून आपण कन्वर्जनला पण स्क्वेअर करणार आहोत. मीटर स्क्वेअर म्हणजे 6 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. एरिया झालेला आहे. सेपरेशन म्हणजे डिस्टन्स दिलेला आहे दोन प्लेट्स मधला 3 मिलीमीटर. मिलीमीटरचं कन्वर्जन असतो 3 × 10⁻³ मीटर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ऍप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू दिलेली आहे 8.85 × 10⁻². मित्रांनो ही व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेमच्या खाली दिलेली नसते. ही व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन पेपरला जिथे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात तिथे दिलेली असते. सो तिथून आपल्याला घ्यायची आहे. सो फॉर्म्युला जर आम्हाला बघितला तर फॉर्म्युला काय भेटेल आम्हाला C = A epsilon naught upon T. व्हॅल्यूज पुट करूया. A आहे 6 × 10⁻⁴. ओके. epsilon naught आहे 8.85 × 10⁻12 upon D आहे 3 × 10⁻³ सो 3 1 जा 3 2 जा. ओके. 2 ने मल्टिप्लाय करत असाल तर करा किंवा आपण आधी असंच करूया 2 × 8.85 नंबर्स बाजूला इथं पॉवर्स मागे देणार आहोत. 10⁻⁻⁴ -12 -16 होईल आणि -3 वरती आल्यानंतर +3 होणार आहे. ओके. 2 ने मल्टिप्लाय करूया 2 5 जा 10 कॅरी 1 2 8 जा 16 17 कॅरी 1 2 8 जा 16 आणि 17. ओके. 1 2 डिजिट नंतर पॉइंट इंटू 10⁻⁻16 + 3 -30. ओके. C कॅपॅसिटन्स आहे सो फॅरेड मध्ये येणार आहे. सो कॅपॅसिटन्स ऑफ अ कॅपॅसिटर जी व्हॅल्यू आलेली आहे 17.70 × 10⁻³ फॅरेड. मित्रांनो क्वेश्चन नीट बघून घ्या. सिंपल क्वेश्चन आहे. नोट डाऊन करून ठेवा. असे क्वेश्चन तुम्हाला बोर्डच्या एक्झामला विचारतील. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल किंवा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन दिलेला आहे त्याला क्लिक करा म्हणजे अशाच नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येऊन जातील.